तर राज्याच्या विविध भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळते। मुंबईसह उपनगरात आणि कोकणात अति मुसळधार पावसाचा इशारा आता हवामान खात्याने दिलाय। येत्या बुधवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र या पट्ट्यामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला जातोय। त्यामुळे पुढचे काही दिवस महाराष्ट्रासाठी मान्सून पूर्व पावसाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असतील। उद्यापासून 24 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने जारी केलाय। त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आहे। मान्सून हा आधीच अंदमान निकोबारमध्ये दाखल झालाय, तर अपेक्षेप्रमाणे केरळमध्ये येईल आणि ठरलेल्या तारखेला त्याचं महाराष्ट्रात आगमन होईल अशी सुद्धा सध्याची माहिती आहे। तर मुंबईच्या परळ परिसरात सुद्धा पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत आणि परळ परिसरात या सरी बरसल्यामुळे जी माणसं घरी जात आहेत ऑफिसवरनं त्यांची मात्र चांगलीच तारांबळ झालेली आहे। उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे सर्वसाधारणपणे कोणी रेनकोट घेऊन किंवा छत्र्या घेऊन सर्रास घराबाहेर पडत नाही। पण गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मुंबई आणि परिसरात ढगाळ वातावरण आहे। संध्याकाळच्या सुमारास कुठे कुठे पाऊसही बरसतो। आज मात्र या पावसानं कहर केलाय। ही दृश्य परळ परिसरामधली आहेत। मुंबईच्या अनेक भागात हा पाऊस बरसल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली आहे। सध्या तरी या पावसाचा रेल्वे किंवा रस्ते वाहतुकीवरती फार परिणाम झाल्याची माहिती नाही। मुंबईसह राज्यभरामध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी पाऊस बरसतोय। मुंबईचा विचार केला तर सध्या मुंबई शहर आणि उपनगरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे। खास करून पश्चिम उपनगर, दहिसर, बोरिवली, अंधेरी, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव या परिसरात पावसाच्या तुफान सरी बरसल्यात। तर कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड या परिसरातही जोरदार पाऊस पडलाय। शहरामधल्या सखल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ झाली आहे, तर वाहतुकीचा वेगही कमालीचा मंदावलाय। राज्याचा विचार केला तर राज्यातल्या अनेक भागांना, गावांना पावसानं झोडपून काढलंय। या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्यात। अचानक आलेल्या पावसामुळे सर्वसामान्यांचे मात्र हाल झालेत। आणि फक्त मुंबईच नाही तर नवी मुंबईतही मुसळधार पाऊस बरसलाय। विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी पनवेल, कळंबोली आणि खारघर या परिसरात पाहायला मिळते। तर बेलापूर, नेरूळ, वाशी या भागातही तुफान पाऊस बरसलाय। तर नवी मुंबई पाठोपाठ बदलापूरमध्येही जोरदार पाऊस पडलाय। पावसामुळे रेल्वे स्टेशन जवळच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या भुयारी मार्गाची ही काहीशी अशी अवस्था झाली आहे। त्यामुळे वाहन चालकांना इथून वाट काढणं अतिशय बिकट बनलंय। भुयारी मार्गावरती पाणी साचल्यानं वाहतुकीवरती परिणाम झालाय। तर ठाण्याजवळच्या भिवंडीतही मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मान्सून पूर्व पावसानं भिवंडीवासियांची चांगलीच तारांबळ उडवली। विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस सोबतच सोसाट्याचा वारा यानं भिवंडीकरांना चांगलं झोडपून काढलं। आणि फक्त मुंबई आणि परिसरात नाही तर पुण्यातही पावसाचा चांगला जोर आहे। मुसळधार पावसामुळे पुण्यातले रस्ते पाण्याखाली गेलेत। ठिकठिकाणी पाणी साचलंय, तर शहरात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। तर पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्याला आज आणि उद्या हवामान खात्याचा पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। पुणे शहरात जोरदार पाऊस सुरू झालाय। पुण्यातल्या अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचलं, बऱ्याच ठिकाणी झाडं कोसळली आणि जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट सुद्धा मिळालाय। तर मुंबई, पुणे आणि राज्यातल्या अनेक ठिकाणी सध्या मान्सून पूर्व पावसाचा अक्षरशः मारा होतोय। शहरांमध्ये अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। मुंबईतही तुफान पाऊस पडतोय। मुंबई उपनगर, मुंबईची पश्चिम उपनगर आणि मुंबई शहर सर्व भागांना पावसानं झोडपून काढलेलं आहे। तुर्तास तरी
मोठी दुर्घटना घडलेली नाहीये सुदैवानं. पुण्याच्या कात्रज परिसरात मान्सून पूर्व पावसाचा कसा जोर आहे. रस्त्याला अक्षरशः नदीचं रूप आलेलं आहे. मुसळधार पावसामुळे कात्रजमधले रस्ते हे असे पाण्याखाली गेले आहेत. अनेक जण आपली वाहनं वाचवण्याची धडपड सुद्धा करतात. काही दुचाकी पार्क केल्या गेलेल्या होत्या रस्त्याच्या कडेला. या दुचाकी वाहून जातानाही आपण पाहतोय. तर पुण्याच्या शिवाजीनगरमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही. शिवाजीनगर परिसरालाही मान्सून पूर्व पावसाचा मोठा तडाखा बसलेला आहे. अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसलाय. त्यामुळे नागरिकांची संध्याकाळच्या वेळेला चांगलीच तारांबळ उडाली. तर पावसाळ्यामध्ये पर्यटकांचं फेवरेट डेस्टिनेशन अर्थात लोणावळा परिसरातही तुफान पाऊस पडलाय. पण अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत नागरिकांची धांदल झाली. काही ठिकाणी झाडं कोसळून पडल्याच्या घटना घडल्यात. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. पण आज मान्सून पूर्व पावसानं संपूर्ण लोणावळ्यामध्ये हजेरी लावली. तर मान्सून पूर्व पावसामुळे पुणे सातारा महामार्गाची अक्षरशः नदी झाली आहे. त्याचीच दृश्य आपण पाहतोय. भोर तालुक्याच्या हद्दीतील केळवडे इथे रस्त्यावरती येणारं पाणी वाहून नेण्यासाठी योग्य व्यवस्थाच नाही आहे. त्यामुळे महामार्गाची ही अशी अवस्था झाली आहे. तर पुणे जिल्ह्याच्या आंबेगावमध्येही जोरदार मान्सून पूर्व सरी बरसल्या. मान्सून पूर्व पावसानं पुणे नाशिक महामार्गावर पाणी झाल्याचं दृश्य आपण पाहतोय. तर महामार्गाच्या बाजूलाच असलेल्या घरांमध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरलं आणि गृहोपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झालं. आणि कोकणाला सुद्धा अवकाळी पावसाचा मान्सून पूर्वचा तडाखा बसलाय. कोकण रेल्वेला चांगलाच फटका बसतोय. या पावसामुळे वेरवली विलवडे या स्टेशन दरम्यान दरड कोसळली आहे आणि दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. सध्या प्रशासनाकडनं ही दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू झालंय. अवकाळी पावसाचा फटका कोकण रेल्वेलाही बसतोय. दरड कोसळली आहे कोकण रेल्वे मार्गावरती. वेरवली विलवडे या 2 स्थानकांदरम्यान दरड कोसळण्याची दुर्घटना घडल्यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवरती परिणाम झालाय. दर पावसाळ्यामध्ये कोकण रेल्वेच्या वाहतुकीवरती दरडी कोसळून ठिकठिकाणी परिणाम होत असतो. प्रशासनाकडनं सध्या दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू झालंय आणि कोकण रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू करण्यात आले आहेत. संपूर्ण राज्याला अवकाळी पावसाचा आणि त्याचसोबत मान्सून पूर्व पावसाचा तडाखा बसतोय. कोकणची किनारपट्टी असो, मुंबई आणि शहरं असोत, पुणे असोत, पश्चिम महाराष्ट्र असो आणि विदर्भातल्याही काही ठिकाणी तुफान पाऊस बरसत असल्याचं पाहायला मिळतंय. पुणे जिल्ह्याला पुढच्या 2 दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय. कोकण रेल्वे मार्गावरती दरड कोसळली आहे. वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे. विलवडे आणि वेरवली या 2 स्थानकांदरम्यान ही दरड कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. सध्या ही दरड हटवून रेल्वे ट्रॅक मोकळा करण्याचं काम सुरू आहे. पण या दरडीमुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवरती परिणाम झालाय. पावसाळ्याच्या दिवसात कोकण रेल्वे मार्गावरती दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढतं आणि अर्थातच त्यामुळे कोकण रेल्वेला मोठा अडथळा निर्माण होतो. आत्ता सुद्धा तीच परिस्थिती पाहायला मिळते. काही गाड्या खोळंबल्याची माहिती आहे आणि युद्ध पातळीवरती ही दरड हटवून लवकरात लवकर मार्ग पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.